तर नाशिककर नमस्कार. एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि इथे येऊन आमच्या ह्या वर्तुळात बसलात त्याच्याबद्दल मनापासून आभार. मला रॅप हा शब्द ऐकल्यावर आपण त्याला एक कुठल्या तरी उथळ पातळीवर ठेवतो असं वाटतं, पण रॅपमधनं इतक्या महत्त्वाच्या गोष्टी कधी कधी बोलल्या जातात, इतक्या गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या जातात. त्यामुळे मला असं वाटलं की आत्ताच्या काळामध्ये आपापल्या भाषेमध्ये आपापल्या पद्धतीने जे रॅप करतात अशा 3 रॅपर्स बरोबर आज गप्पा मारूयात. आणि म्हणून आजच्या खोल गप्पा या कार्यक्रमामध्ये मला स्वागत करायचं आहे मधुरा, सौरभ आणि तेजस याचं. आता गंमत अशी की मी ही नावं घेतली पण त्यांना तिघांनाही ह्या नावाने ओळखलं जात नाही. त्या तिघांचेही पेन नेम्स आहेत. पूर्वी जसे असायचे तसे रॅपर्स पेन नेम्स घेतात. आणि मधुराला तुम्ही माही जी या नावाने ओळखत असाल. त्याच्यानंतर सौरभला 100 RBH, त्यांनी त्याच्या नावाच्याच ह्याच्यावर खेळ केलेला आहे तो, बरोबर ना? सौरभ ह्याचं त्यांनी 100 RBH असं ते केलेलं आहे. आणि तिसरं अर्थात तेजस, जो आपला नाशिकचा स्थानिक रॅपर आहे. कोण कोण आहेत इथे ज्यांनी नाशिक मधल्या लोकांनी त्याचं लाईव्ह ऐकलंय हे सांगा मला. हाच पहिला प्रश्न आहे. कारण काय, बरेच वेळा स्टँडअप कॉमिक्स आणि रॅपर्सचा हा एक प्रॉब्लेम असतो. तेजस हा तेज म्युझिक नावाने इथे त्याचे व्हिडिओज आहेत आणि नाशिकचा वन ऑफ द टॉप रॅपर्स आहे, रादर टॉप रॅपर आहे. आणि ते तिघही ऑनलाईन भयंकर व्हायरल आहेत, फेमस आहेत. पण बरेच वेळा असं होतं की आपण जेव्हा समोर त्यांना बघतो तेव्हा आपण त्यांचं काही काम प्रत्यक्षात बघितलेलं नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की ह्या लोकांबरोबर आपण एक कार्यक्रम केला तर आणखीन लोक बघतील. तर आता पुढच्या वेळेस त्यांना पण लाईव्ह जाऊन बघा नक्की. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सोयराबाई, सावित्रीबाई फुले किंवा नामदेव ढसाळ या सगळ्यांचं लिखाण आणि त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आपण ऐकतो तेव्हा आपण हे नक्की ऐकतो आवर्जून की त्यांच्या काळामध्ये त्यांना किती समाजाकडनं एक विरोध सहन करावा लागला. कुठल्या कारणाने, वेगळ्या कारणाने. कोणाला त्यांच्या लिखाणाच्या शैलीबद्दल, कोणाला ते त्यात जे बोलतायत त्याच्याबद्दल, कोणाला त्या काळाशी अनुरूप त्यांचे विचार नाहीत म्हणून. पण या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट अशी होती की तो त्या काळासाठी एक ते पुढचं पाऊल होतं आणि त्या काळातल्या लोकांना कदाचित ते काय चाललंय ते समजत नव्हतं. तर पहिला प्रश्न मला तुमच्यासाठी असा होता की जो आधीचा माझं इंट्रोडक्शन होतं त्या अनुषंगाने होता की तुमच्या तिघांच्याही रॅपमध्ये बोली भाषा वापरली जाते. आणि मी पुण्याचा आहे, आम्हाला एक आगाऊपणा असतो, ती प्रमाण भाषा वापरायची, वस्तू सापडतात भेटत नाहीत वगैरे असं. तर हा मूर्खपणाच वाटतो मला पर्सनली. मला असं वाटतं की भाषा टिकायची असेल तर त्याची बोली भाषा आणि बोली भाषेत ते होणं हे गरजेचं आहे. मातृभाषा ही एक आणि बोली भाषा ही एक. तर बोली भाषा जर का आपण टिकवली नाही, खास करून तुम्हाला दोघांना प्रश्न आहे, कारण तू ते ऐरणी नाही तुझी भाषा, विदर्भा म्हणजे वऱ्हाडी येते. आणि तुझी? मी अहमदनगर जिल्ह्याची, म्हणजे नाशिकच्या बॉर्डरवरती भंडारदरा धरणात जवळच माझं गाव आहे. सो आमची इथलीच भाषा, इथल्या लोकांची जी भाषा आहे तीच. काय नाव आहे तुमच्या भाषेला? काही काहीच नाही. काय सुंदर आहे. तर दोघांचाही डायलेक्ट वेगळा आहे, बोली भाषेत दोघंही करतात. इव्हन तुझी पण भाषा पूर्णपणे वेगळी आहे. तर जर का आपण बोली भाषेत तुम्हाला व्यक्त होऊ दिलं नाही किंवा जर का टिकवल्या नाही तर काय फरक पडेल? मला वाटतं की बोली भाषा जर नाही बोलू दिली तर आम्ही एक प्रोडक्ट म्हणून राहील. आम्ही त्याच गोष्टी करत ज्या आम्ही पाहत आलेलो आहोत, आम्ही तेच वर्ड बोलेल जे आम्ही ऐकत आलेलो आहोत आणि त्याच फिलिंग्स आम्ही बोलत जाईल जे आम्ही ऐकत आलेलो आहोत. आम्ही असं स्वतःचं काही बोलू नाही शकणार आहे ना. असं नसते की काय म्हणते दुसऱ्याची, म्हणजे असं काही नाही, सगळ्याच भाषा आपल्या आहे. पण मला माहिती आहे मी त्या भाषेसोबत वाढलेलो नाही आहे. मी घरी जे बोलतो, आई बाबासोबत जे बोलतो त्या भाषेत मी 100% कॉन्फिडंट असतो. बरोबर, मला माहिती आहे ना. कारण मला जर तुम्हाला कोणता मुद्दा सांगत आहे आणि तुम्ही म्हणताय की तिच्यात नव्हतं, तर त्या मुद्द्याचे पुरे वांदे लागून जातील. तो मुद्दा थोडा असा साईडला होऊन जाईल. आणि मला पण इच्छा होईल की एक काम करा, तुम्ही भाषा जज करा, मी कुठतरी सांगून येतो. मला तर सांगणंच आहे ती गोष्ट. मला वाटते की ते फ्रीडम असते, त्या गोष्टीत कॉन्फिडन्स असते. म्हणून मला वाटते की जी आपली भाषा आहे ती त्या गोष्टीत बोललं तर थोडं जास्त, कारण ते ऑथेंटिसिटी येते आणि जास्त स्ट्रॉंगपणे मुद्दा मांडला जातो. बरोबर, व्यक्त होणं सोपं.
तुला? सेम, म्हणजे की जर मी माझ्या भाषेत व्यक्त नाही झाली तर मी म्हणजे रॉ किंवा ओरिजिनल नसेल, मला असं वाटतं. कारण जे शब्द मी रोज माझ्या घरी बोलतेय किंवा वापरतेय रोजच्या जीवनामध्ये, त्या शब्दात मी माझी जी फिलिंग आहे, माझी जी भावना आहे, ती चांगल्या प्रकारे मांडू शकते असं मला वाटतं. जर मी एकदम शुद्ध भाषेत, जसे म्हटले की शुद्ध भाषेत बोलायला गेली तर कदाचित माझं भाषेवर लक्ष जाईल, पण माझ्या म्हणजे मी काय विचार करते ते मागे राहील, आणि भाषा म्हणजे भाषेमध्ये व्यक्त करायला जास्त मी काय म्हणतात त्याला, जे प्रायोरिटी देईल. हा, तू इंग्लिश, So that मराठी, comfort हिंदी हव्या त्या नसेल. भाषेत. हा. आज मुद्दा तोच आहे, आपल्याला भाषेचं बर्डन नाही तयार करायचं. बरोबर. त्याचं आपल्याला लोकांना सांगायचं आहे की आपल्याला तुमची जी भाषा आहे ती तुमची भाषा आहे, व्यक्त होणं जास्त महत्वाचं. बरोबर. येस. बोलीभाषा म्हणजे जर आपण जसं बोलतोय घरच्यांशी हा. बोलतो किंवा चौकात वगैरे मित्रमंडळींशी बोलतो, जर त्याच भाषेत मी रॅप करतोय तर तो लोकांना जास्त कनेक्ट कनेक्ट करून. ते महत्वाचं आहे. ते कनेक्ट करतील तेव्हा आपली पण ग्रोथ होईल आणि ते हिपहॉप समजेल त्यांना, रॅप वगैरे काय आहे ते सर्व समजेल आणि तसा ग्रोथ होईल. तुमच्या भाषेवरनं म्हणजे कधी प्रवास कठीण झालाय? म्हणजे मला फ्रँकली स्पीकिंग मला कधी अडथळा निर्माण नाही झाला. इव्हन मी आता परफॉर्म जरी करायला जाते कुठे किंवा म्हणजे आउट ऑफ स्टेटमध्ये, दिल्ली साईडला, चेन्नई साईडला, तर तिथे सुद्धा मी माझी मराठी गाणी परफॉर्म करते, आणि ते लोक असं म्हणतात की तुम्ही तुमच्याच भाषेत परफॉर्म करा, आम्हाला फक्त सबटायटल किंवा ट्रान्सलेशन द्या, कारण त्यांना त्याच भाषेत गाणं ऐकायचं आहे. बरोबर. सो मला तिथे कधी भाषेमुळे कधीच अडथळा निर्माण नाही झाला, तर ती माझ्यासाठी चांगली म्हणजे प्लस पॉईंट ठरला की मी माझ्या मनाप्रमाणे व्यक्त होती आणि लोकांना तेच ऐकायचंय. आता खास करून मी तुला विचारतो, म्हणजे तू एकतर हिंदी मध्ये पण जाऊन आलेला आहेस, म्हणजे हिंदी पण रॅप केलेला आहेस. बाय द वे 100 RBH गली गँग बरोबर काम करतो. भारतातली सगळ्यात मोठी मॅनेजमेंट आहे गली गँग ही, आणि करत होता पण केलेलं आहे त्यांच्यावर काम. म्हणजे सगळे जे मोठे रॅपर्स आहेत त्यांच्या पळीत काम केलेलं आहे, प्लस त्यांनी मुंबईत काम केलंय, त्यांनी MTV हसल पण केलेलं आहे. तुझी भाषा समजणं आणि समजून घेणं ह्याच्यामध्ये तुला कधी अडथळे आले? ऍक्च्युली ना याचा आन्सर काय म्हणते, मी एक कविता लिहिली होती भाषा याच मुद्द्यावर. बोल. ऐकू? हो हो प्लीज. तर या कवितेचं नाव आहे भाषा. तर ते तर होतच होतं की बाई तू असा का बोलतो, म्हणजे तेच की असं मला माहिती होत होतं की त्यांना वाटतं की मी जे बोलत आहे तर ते वर्थ नाही म्हणून, त्यांना कळत नाही आहे म्हणून. तर असं ते तर होतेच. मला वाटते ते प्रत्येकानं, म्हणजे मी जेवढे एक्सपिरियन्स केले आहे तेवढा तर एक्सपिरियन्स आलेलाच आहे की काय म्हणते, असं थोडं वाटते की तू जर तुझ्या भाषेत नॉर्मली बोलत आहे तर असं वाटते की हा कुठला आहे, अच्छा तू विदर्भाचा आहे काय ना, तोच मुद्दा सुटून जाते आणि वेगळ्या याच्यावर येते. म्हणून मी आता एक कविता ऐकवतो. इच्छा पोट्टा मले म्हणे भावा तुही भाषा लई जंगली आहे. इच्छा पोट्टा म्हणे मले भावा तुही भाषा लई जंगली आहे. मग जेव्हा ऐकली मी त्याची भाषा तेव्हा वाटलं माईच भाषा चांगली आहे. इच्छा पोट्टा म्हणे मले भावा तुही भाषा लई जंगली आहे. मग जेव्हा ऐकली मी त्याची भाषा तेव्हा माहीत झालं माईच भाषा चांगली आहे. तुम्ही हे नाही पाहत की हे भाषा बोलते किती जनता. तुम्ही कधी हे नाही पाहत की हे भाषा बोलते किती जनता. देता मुद्दा सोडून आणि भाषेचे जज बनता. तुम्ही हे नाही पाहत की हे भाषा बोलते किती जनता. देता मुद्दा सोडून पण भाषेचे जज बनता. तुही भाषा तुले मुबारक आमचं काय आहे तिच्यात. तुही भाषा तुले मुबारक आमचं काय आहे तिच्यात. तू नले तर न म्हणतं पण आपलेपणा ठुईत खिशात. तुझीच भाषा तुले मुबारक आमचं काय तिच्यात. तू नले तर न म्हणतं पण आपले पण ठुईत खिशात. तरी बी तुले तुझ्या भाषेचं घमंड असन तर चल हट. तरी बी तुझ्या भाषेचं घमंड असन तर चल हट. काऊन की मी त्या गावातून येतो जिथून येतात सुरेश भट. तरी बी तुले तुझ्या भाषेचं घमंड असन तर चल हट. काऊन की मी त्या गावातून येतो जिथून येतात सुरेश भट. आता हे लक्षात ठेवा की व्रक्तात ग्विन वुंदू शिवोद्गिनी दी तमिजल्या. व्रक्तात ग्विन वुंदू शिवोद्गिनी दी तमिजल्या. हे भाषा एक्झिस्टही नाही करत तरी पण तुम्हाला मा भावना समजल्या.
रक्तात गुइना बुंदू शिवोगिनी दी तमिजल्या. मित्रांनो, ही भाषा एक्झिस्ट बी नाही करत तरी बी तुम्हाला माझ्या भावना समजल्या. एवढं सोपी आहे मित्रांनो एकमेकाला समजून घ्यायले. एवढं सोपी आहे मित्रांनो एकमेकाला समजून घ्यायले. कायच फरक पडते विचार आले कशी आहेस म्हणून काय म्हणतो बाले. कसा बोलते पेक्षा काय बोलते ते महत्वाचं. पण तुम्ही निघता शब्द सुमनांच्या विगन शॉपिंगले. कसा बोलते पेक्षा काय बोलते ते महत्वाचं. पण तुम्ही निघता शब्द सुमनांच्या विगन शॉपिंगले. बरं झालं तुमच्या हाती जगाचा कारभार नाही. तो बोलत नाही म्हणून मेंदाळ म्हटलं असतं त्या स्टीफन हॉकिन्सले. आमचीच भाषा खूप अर्थपूर्ण आहे असंच जर तुझ्या डोक्यात घोळकत बसन. आमचीच भाषा खूप अर्थपूर्ण आहे असंच जर तुमच्या डोक्यात घोळकत बसन. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही गाडगे महाराज आणि तुकडोजी बाबाले तर ओळखत असन. आमचीच भाषा खूप अर्थपूर्ण आहे असंच जर डोक्यात घोळकत बसन तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजले तो ओळखत असन. कितीक गैरे बोलून गेले एक वेळा जाऊन पा तुम्ही. ते कितीक गैरे बोलून गेले एक वेळा जाऊन पा तुम्ही. आणि मी कोण एवढा गैरा बोलतो काऊन की त्याचा ना तुम्ही. कितीक गैरे बोलून गेले एक वेळा जाऊन पा तुम्ही. आणि मी कोण एवढा गैरा बोलतो काऊन की त्याचा नातू मी. आणि माया बोलण्यानं कोणाला बेकार वाटलं असन तर जे करायचं आहे ते कर. किती युक्तिमान. मा बोलण्याचं कोणाला बेकार वाटलं असन तर जे करायचं आहे ते कर. किती युक्तिमान. आणि मला पकडायला जर यायचं असन तर करंट ऍड्रेस बिच्चू टेकडी, परमनंट ऍड्रेस हिंदू स्मशानभूमी मुक्तीधाम. धन्यवाद. खूप महत्वाच्या विषयावर आणलंस ह्याच्यामुळे. हा आता एक खूप महत्वाचा विषय आहे की मुक्त होणं आणि व्यक्त होणं हे तिघही जण पहिल्यांदा कधी शिकलात. कारण काय, आपण जेव्हा जन्माला येतो, तू जसं म्हणला की जर का भाषा आपली बांधून ठेवली तर मला कधीच मी दुसऱ्यासारखा बनेन, ठोकळा बनून जाईन आणि मला व्यक्त होता येणार नाही. मी मुक्तही नसणार, मी व्यक्तही होणार. पण आपल्याला लहानपणी कधीतरी जाणवत की आपल्याला असं जाणवतं की आता हे जे काही मला ह्या चौकटीत माझ्या घरच्यांनी असेल किंवा समाजाने असेल ते बांधलेलं आहे तसा मी नाही. म्हणजे आपण आर्टिस्ट होतो, आपल्याला जाणवतं की आपण कोणीतरी व्यक्त होणार आहे. हे आयुष्यात पहिल्यांदा कधी जाणवलं? मला तर वाटते मी जेव्हा व्यक्त व्हायला चालू केलं म्हणजे जेव्हा लिहायला चालू केलं मला वाटते मी तेव्हाच मुक्त झालो होतो. कारण माझी भाषा कोणतरी ऐकासाठी थांबलेलं आहे. मी जी लिहिलेलं आहे, मी रॅप लिहिलेलं आहे, ते भाषा कोणाला तरी ऐकासाठी थांबलेलं आहे तिथं. तर मला वाटत होतं की मी जर व्यक्त होऊ शकतो तर मी प्रत्येक गोष्टी सांगून मुक्त पण होऊ शकतो त्या गोष्टीमधून. आणि जसं म्हणताय की लहानपणापासून कधी असं झालं काय, तर मला नाही वाटत लहानपणी मला असं केव्हा वाटलं की मी वेगळं यायचं आहे. मला वाटत होतं मी आर्टिस्ट आहे. मला जसे म्हणत होते की तू हे डान्स वान्स नको करू, हिच्यात काही पडलं नाही, हे मोठे लोकांचे काम आहे. तर मला त्या गोष्टी बरोबर वाटत होत्या. कारण मी कोणाला असं बघितलं नव्हतं की तो या गोष्टी करून पण समोर चालला म्हणून. आणि तो समोर चालला तेलेच हे लोक पण सक्सेस म्हणून राहिले. तर मला वाटते मी ज्या दिवशी असं दुसऱ्याला पाहून लिहिलं होतं, रॅपरला पाहून लिहिलं होतं, तर मला वाटते ते जेव्हापासून मी लिहिणं चालू केलं, व्यक्त होणं चालू केलं, तेव्हापासून मुक्त झालो मी या सगळ्या गोष्टीपासून. तुला असा काही क्षण होता कधी की जेव्हा असं वाटलं की आता हे करायचंय किंवा आता मी नाही लिहिलं, मी व्यक्त नाही झालो तर आता अवघड होईल असं? तसं तर काय नाही, बट रायटिंग चालू केले म्हणजे लिखाण चालू केल्यावरच कधी चालू केलं, कशामुळे वाटलं लिहावं असं? तसं तर काय नाही, इन्स्पिरेशन मी एमवे माहितीच असेल सर्वांना. मी एमवे ला पाहून रॅप स्टार्ट केला 8 वर्ष पहिले. अच्छा, तेव्हापासून मी रॅप करतोय. तू कोणाचं पहिलं रॅप बघितलं होतं? मी प्रदीप काशीकरचा ऐकला होता. इंडियाज गॉट टॅलेंट मधून येते तर त्याच्यात एक होता, भाव माझं नाव कोल्हापूर माझं गाव. म्हटलं इथं हे करू शकतो. तुला? मी कविता करत होती आधी कॉलेजमध्ये असताना. आणि त्या कविता करत होती 3rd इयरच्या अराउंड, म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला होती तेव्हा आपल्या भारतामध्ये हिपहॉप कल्चर जास्त लोक ऐकत होते. गली बॉय मूवी नंतर आणि हसल चा पहिला आय थिंक पहिला काय म्हणू शकतो आपण त्याला सीझन आला होता. हा, तर पहिल्या सीझन नंतर जास्त लोकांमध्ये ती क्रेज वाढली हिपहॉप आणि रॅपची. त्यामुळे ते ऐकल्यानंतर मला ऍक्च्युली रॅप
कळालं की रॅप काय असतं वगैरे. तर तेव्हा मी विचार केला की मी कविता लिहिते तर मी रॅप लिहून ट्राय करते कसं असेल वगैरे. सो जेव्हा किसान प्रोटेस्ट झालेला दिल्लीला तेव्हा मी फर्स्ट टाइम रॅप लिहिलं होतं. आणि म्हणजे माझ्या काय भावना आहेत ते मला व्यक्त करायचं होतं. पण मी कविते थ्रू मांडत होती तर मला असं वाटायचं की जास्त लोक ऐकत नाहीयेत किंवा जे यूथ आहे त्यांच्यावर कवितेचा इतका प्रभाव पडत नाहीये जितका रॅपचा पडतोय. तर मी विचार केला की मी जर रॅप लिहिलं तर मे बी माझे जे मित्रमंडळी असतील किंवा यूथ असेल ते जास्त इंटरेस्ट घेतील अशा टॉपिक्समध्ये. तर तेव्हा मी रॅप लिहायला स्टार्ट केलं. मी परत एकदा तुझ्याकडे येतो, म्हणजे की इन्स्पिरेशन आणि हे माहिती आहे आपल्याला. आता मी उदाहरण माझं देतो की तो आता ते तारे जमीन पर मध्ये दाखवलंय पिक्चर मध्ये बघितला असेल तर तो इनू जो असतो तो खिडकीतनं बाहेर बघत असतो, त्याचं लक्ष नसतं. तर ते शाळेत मला काय म्हणायचे तंद्री लागते ह्याची, तर माझ्या डोक्यात गोष्टी चालू असायच्या. बरोबर, सतत लहानपणापासून गोष्टी चालू असायच्या. पण एक दिवस असं झालं की मी CA ला नापास झालो होतो आणि नापास झालो आणि म्हणून मी तसेच अभ्यास करतोय परत आणि नापास झालोय आणि लायब्ररीत बसून बाहेर बघतोय. आणि बाहेर बघता बघता जे चाललं होतं तिकडे एका नाटकाची रिहर्सल चालली होती, तेव्हा मला असं मनात न वाटलं हेच करायचंय का, ते काही सांगता येत नाही, फिलिंग सांगता येत नाही. पण त्याचा आता विचार केला मागे जाऊन तर असं वाटतं की नाही मला कायम गोष्टी सांगायच्या, गोष्ट सांगायला आवडायचं. मग मला आठवतंय की मी आमच्या इथं रंगाचा हे होता, दुकान होतं, त्या दुकानात बसून तिथल्या काकांना मनाच्या गोष्टी सांगायचो. असं काय खऱ्या पण नव्हतं, काय खोटं सांगायचो. ते मग मला त्यांना कळायला लागलं की हा काय पण बच्चन देतो बसून. मग ते बसवायचे घरात बसून, मग त्यांना काही सांगायचो की आज असं झालं तसं. तर ते गोष्टी सांगणं हे माझ्या रक्तात आहे हे मला एक दिवस कळलं. तसं तुम्हाला तुमची कविता सापडली असेल, तुमचं जे पहिल्यांदा सापडलं असेल की मला हे तो क्षण काय होता? ते तर प्रत्येक ट्रॅक मध्ये प्रत्येक गाण्यातच सांगत आलोय. जसं फील होईल आता लिहिताना आपल्याला माहित नाही राहत पेन कोणत्या साईडला वळेल आपला लिहिताना. बरोबर आहे. मग ज्या टॉपिक जो मनातून येतो तो उतरला जातो डायरेक्ट पानावर, असं सीन. पण पहिल्यांदा उचललं कधी पेन? पेन तर तेव्हाच उचलला मी 18-19 मध्ये. दुसऱ्याचं रॅप ऐकून इन्स्पायर झाला. आणि तुझ्या बाबत? मला तर लहानपणापासून माहित होतं मी आर्ट फील्ड मध्येच काही ना काही करणार आहे, कारण मला लहानपणापासून नाचायला आवडत होतं. मला सगळे असे गणपती उत्सव आहे तिथं सगळे बोलवून घेऊन जात होते. तर मला माहिती होतं की मी मोठा होऊन डान्सर बनणार आहे, काही कोरिओग्राफर. आणि मी त्या लाईनीत लागलो पण होतो. 12वी झाल्यानंतर डान्स शिकवत होतो, लहान पोरल कॉलेजमध्ये हे करत होतो. तर एवढं माहिती होतं की याच फील्डमध्ये कारण मी दुसरे काम, आता मी कॅटरर्स मॅनेजमेंटच्या कामाला जात होतो, आधी आईस्क्रीमच्या दुकानात जात होतो. तर मला माहिती होतं हे जे सांगितलेले काम माझ्याच्यानं होत नाही म्हणून. तर मला हे याच्यात म्हणजे थोडा इझी वाटतं मला ही गोष्ट करायसाठी, म्हणून मला माहिती होतं की मी आर्टच करणार आहे समोर. तुझ्या बाबत कविता पहिल्यांदा कधी सापडली? कविता मी कॉलेजमध्ये असतानाच लिहित होती. जसं आपण नॉर्मली कॉलेजमध्ये असताना मागच्या पानावर काहीतरी लिहित असतो. नॉर्मली लिहिता तुम्ही मागच्या पानावर? असं सगळे तसेच नाही ना. अभ्यास कोण करायचा मागच्या पानावर? आहेत ना काही असे सगळेच मागच्यावर, आमच्यासारखे फालतू पोरच ना. त्यामुळे सगळे आपण नॉर्मली नाही लिहित तसं. हा, पण कॉलेजमध्ये असताना आपल्याला जे फिलिंग्स असतात फ्रेंड्स बद्दल, बरोबर, क्रश बद्दल वगैरे वगैरे, तर आपण काहीतरी लिहायचा प्रयत्न करतो. तर तसंच कविता लिहित होती मी तेव्हा. ते रॉकस्टार सारखं प्रेमात पडल्याशिवाय नाही होत. नाही, पण आता त्या विषयावर येतो की कारण ही म्हटली की आपण मला असं वाटतं की महत्वाच्या विषयाला फार्मर्स प्रोटेस्ट आला होता, त्यातनं विचार आला. आणि ते बऱ्याच लोकांना वाटताना ना रॅपकडे एकदम उथळ आर्ट फॉर्म म्हणून बघतात, शॅलो बघतात की वरवरचं काम आहे ना, तसं जज करतात लोक आपल्याला. तर पण तसं नसतं, त्याच्याहून खूप डीप जाऊन आपण काहीतरी म्हणत असतो. तर तुमच्यावर तशी जजमेंट पास झाली आहेत कधी की तुमच्याकडे बघतात लोक हे आर्ट म्हणून बघतात व्यवस्थित, का सुरुवातीला काही त्याचा वेगळा दृष्टिकोन होता? आणि मी हे नंतर सांगणार आहे की ते किती खोलात जाऊन लिहितात जे आपल्याला कधी कधी जाणवत नाहीत. माझ्याकडे त्यांच्या काही ओळी आहेत त्या मी नंतर सांगेन. पण असं तुम्हाला जज केलंय? तसं तर प्रत्येक आर्टिस्टला प्रत्येक पब्लिक जज करते 100%. असं कोणीच नाहीये. मला असं कधी फील नाही झालं, बट झालं असेल एखादं. आता समोरचा काय विचार करतो मला नाही माहिती, असं सीन. पण आपण त्याच्याकडे 100%. बरोबर. पण रॅप म्हणजे घरच्यांना, अर्थात रॅप जेव्हा कळलं घरच्यांना, आजूबाजूच्यांना, आता रॅप करणार आहे, त्याची ओळख पण नसते बऱ्याच लोकांना, तेव्हा काय रिॲक्शन होती?
तेव्हा तर त्यांना तर लाईक असं माहितीच नव्हतं काय करत आहे आणि मी एक्सप्लेनही काय करू. आणि कोणाला दाखवू की तो करते हा करते असं कोणीच नाही. पण त्या रॅपमुळे जेव्हा पहिला शो भेटला, तिचा पगार भेटला, मग तेव्हा सांगितलं तर ते झाले खुश झाले, हा सही आहे, एक नंबर करत आहे. मला असं होतं की बरेचदा लोक जोपर्यंत माझा रॅप ऐकत नाही तोपर्यंत मला जज करतात. रॅप ऐकल्यानंतर मग त्यांचं पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय म्हणतात त्याला, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तिचा रॅप ऐकल्यानंतर दृष्टिकोन का बदलतो असं मी तुम्हाला सांगेन. मी तिघांची एक एक इकडे ओळ आणलेली आहे आणि मला त्या ओळीविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला, तर एक एक करून जाऊयात आपण. तिने विषय काढला म्हणून तिचं जे जंगलाचं रॅप आहे ते त्याच्यामुळे ती सगळ्यात व्हायरल झाली. ज्यांनी ऐकलं नसेल प्लीज आवर्जून जाऊन ऐकावं. वन ऑफ द बेस्ट मराठी रॅप्स. त्याच्यामध्ये एक ओळ आहे, मला ती कायम मनात बसलेली आहे की मिरवा विकासाचा तुम्ही झेंडा, मला निसर्गाचा माज आहे. तिने ती ज्या ठिकाणी वाढली आहे तर त्या ओळी ती अख्खी ओळ सांग लोकांना आणि त्याचा कुठून आली ते सांग. ओके, तर जंगलचा राजा हे रॅप सॉन्ग एका आदिवासी व्यक्तीवरती आहे. तो जंगलाचा राजा आहे असं मी त्याचं वर्णन केलंय. तर त्यात त्याचा संघर्ष आणि त्याचा आनंद दोन्ही पण गोष्टी मी मांडल्यात. तर मी शेवटचा जो वर्स आहे त्या गाण्याचा ते सांगते. म्हणे समाज मागास माझा विकासाचा नसे धागा, शहरीकरणाची ना ओढ नुसता गावाचा तगादा, परी विचाराने मोठा नसे संस्कृतीचा तोटा, खोटा बाई बाप्या भेद वर्ण वस्त्राचा नखेद, धरून हातामध्ये हात माझा नाचवतो समाज, मिरवा विकासाचा तुम्ही झेंडा मला निसर्गाचा माझ, विकासाचा तुम्ही झेंडा मला निसर्गाचा माझ. का वाटलं हे लिहावंसं? मी हे कधी लिहिलं होतं जेव्हा लॉकडाऊन होता आपल्या इथे कोविडमुळे. तर तेव्हा मी 7-8 महिने आमच्या गावी, वारंगुशी नावाचं गाव आहे भंडारदरा धरणाजवळ, तर तिथे होती. आणि तिथे राहिल्यानंतर म्हणजे ते एज असं होतं ना, आपण मॅच्युअर होतो ज्या एजमध्ये आणि आपल्याला जाणीव होते की आपण कुठून आलोय, आपली आयडेंटिटी काय किंवा आपण स्वतःला ओळखतो. तर अशा एजमध्ये मी तिथे होती, म्हणजे लहानपणापासून तर जाते पण त्यावेळेस तिथे होती. आणि मला जी जाणीव झाली, जे मी पाहिलं की आपल्या लोकांचा काय संघर्ष आहे, काय दुःख आहे आणि त्यात काय आनंद शोधतात ते, की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जंगलात राहून, डोंगरावरती राहून त्यांचं स्ट्रगल न बघता ते आनंद शोधतायत. तर तो एक्सपिरियन्स मी मांडायचा प्रयत्न केला माझ्या गाण्यातून. मला असं वाटलं की हे सगळ्या जगाला माहिती पडलं पाहिजे की जल, जंगल, जमीन काय आहे, त्याचं महत्व काय, आणि त्याला जे जपतायत, वाढवतायत त्या जंगलाला, त्या लोकांचं महत्व काय. मी तुझ्याकडे येतो. तुझं एक मला ओळखी कायम आत्ताच्या नवीन तुझं हुड पोएट्री वाला जे आहे, पोएट्री एकदा ते वर्स सांगू शकतोस काय आहे? पूर्ण बोलू? हा, ते तेवढा एक वर्स. थोडा पार्ट आहे. येस, हिंदी पार्ट आहे. मी राहिलेलो म्हणजे आत्ता पण राहतो, मी सिडको साईडला राहतो. इथे जेवढे नाशिकचे सगळ्यांनाच माहिती असेल. तर मी सिडकोत राहतो. तर गाण्याचं नाव लिहिलं होतं हुड पोएट्री. म्हणजे हुड म्हणजे आपला एरिया असतो, तर हुड पोएट्री म्हणजे एरियावर पोएट्री लिहिली होती मी. मैं हुड से निकला मास्क लगा के गाने गुनगुनाते, ये हुड है जिंदगी अगर ये नहीं तो सब खलास है, धमाके करते हम तो जलने वालों के जनाजे, सितारे कल के आज दर्द शायरी सुना रे, बताओ सच्ची बात गलियों ने लिखना सिखाया, किसी ने तोड़ा था वो टूटा दिल भी मुस्कुराया, कहीं पे हारा था वो जीता आज घर पे लाया, बनाया गीत और ये शेर शब्दों से सजाया, नचाया शहर तब खुशी के आंसू आंख में, समझा मैं रिश्तों को तो रब दिखा तैयार में, पहले इलाका देख सब हमें नकारते, अब अपने हुड में भी तो बन रही इमारतें. परत तेच की पहिले इलाका देख सभी हमें नकारते. बरोबर. का हे लिहिलंयस? पूर्ण नाशकालाच माहिती सिडको कसा एरिया आहे ऍक्च्युली. आणि मी त्या एरियात राहिलो, तर ऑब्विसली लोक जज करतात, हा इथला आहे ना, हलक्यात घेतात. अब अपने हुड में तो भी बन रही इमारतें. खूप सुंदर. तर तेच बरेच वेळा आपलं श्रोते म्हणून आपण रॅपकडे पटकन त्याच्या त्या बीट मध्ये अडकून जातो, पण त्या माणसांना त्यातलं काहीतरी खोलवर सापडलेलं असतं जे आपण ऐकू शकत नाही. तर तो बदल कधी घडला की जेव्हा, कारण का तुझं आधीचं रॅप आणि आत्ताचं रॅप इव्हॉल्व्ह होत जातं, बरोबर? ते कसं बदलत जातं, ते कशामुळे होतं हे?
म्हणजे माझी हा. लाईफ स्वतः. हा नाही, तुझ्या रायटिंग स्टाईल बदलत जाते बरोबर. आपण एकदम सुरुवातीला तू सांगितलं सेमीवेला तू इन्स्पायर्ड होतास, हा. त्यामुळे आधी एक त्याला फ्लो जो होता, जे लिखाण होतं ते एकदम मजा करायचं ह्याच्याबद्दल होतं. आता तू आणखीन डीपर विषयात घुसत चाललाय. तर एक्सपिरियन्स मॅटर करतो. आता कन्सिस्टन्सी, आता रायटिंग नेहमी चालूच असते. आता जशा बीट्स येतात त्या बीट्सला आपण फील करतो, त्या बीट्सवर लिहितो. ते बीट ज्या हिशोबाने आपल्याला घेऊन जाते तसं लिहित जातो. बट स्टार्टिंगला नव्हतं मी, नंतर मी वर्सटाईल प्रत्येक वर्स मध्ये करायला लागलो, प्रत्येक स्टाईल मध्ये रॅप करायला लागलो. तर एक्सपिरियन्समुळे लिहिल्या जातात त्या गोष्टी, मधून येतात बरोबर. जे सिडकोचे मित्र आहेत ते प्लीज जास्तीत जास्त शेअर करा गाणं मित्राचं आपल्या. आणि आपण ह्या विषयावर एकदा बोललेलो आहे, पण ह्या प्रेक्षकांसमोर बोललो नाही, त्यामुळे मी परत हा विषय काढणार आहे की ते तुझं डिझायर गाणं मला ते सगळ्यात आवडतं. त्याच्यामधलं जे शेवटचा वर्स आहे, लोक म्हटले ते हे रॅप काय देणार आज, पाचाचं पेनवालं जर का तू वर्स, हा तर ते वर्स तू जर का घेऊ शकलास लोकांचं. हळूहळू मोठा झालो, मोठा हा दिमाग झाला, शिकलो हे दुनियादारी तवा मला जाग आला, जोवर तू या न कोणाचा फायदा नाही होत बाळा, फायदा आहे तर बाळा बाळा, नाही तर लोक घेते शाळा. आपण बी येळा मले अमीर व्हाची ताण होती, बापायच्या पैशावर लोकांची पाव शान खोटी, बनाचं मोठं पण नव्हता माया इमान लोभी, त्याग केला इच्छेचा परिस्थितीची जाण होती. बिच्छू टेकडी हा माया मोहल्ला, मजदूर लोकांचा अन भाई लोकांचा किल्ला, ऑप्शन मले सरकारी नोकरी गँग हल्ला, निवडली रॅप कल्ला कराले स्लँग कल्ला, रॅप वापर ब्रँड बनला, दोस्त बनले परिवार, डोक्यात एम करायचा लंबा गेम हा विचार. लोकांना म्हटलं हे रॅप काय देणार, आज लाखवाले गाणे लिहितो 5 वाल्या पेनानं. तो म्हणतोय की लोक म्हटले हे रॅप काय देणार, आज लाखवाली गाणी लिहितो 5 वाल्या पेनानं. तर त्याच्या लिखाणामध्ये भरपूर वेळा ह्याच्याबद्दल येतं. एक वाक्य आणखीन त्याच गाण्याच्या शेवटी तू नुसतं स्लॅम पोएट्री सारखं घेतो की प्रत्येक जण खाण्यापिण्याचा भुकेला नसतो, त्याच्या हातामध्ये कधी कागद पेन तर देऊ. कागद ठेवा. तर कुठून त्याच्याबद्दल एवढं सारखं लिहावंसं वाटतं? तेच एक्सपिरियन्सेस जेवढे पण पाहिले तेवढे, कारण मला माहिती आहे की एक लहानपणापासून काही अशा गोष्टी भेटल्या नाही, तर जेव्हा त्या भेटत नाही ना, तर कुठतरी एक ते दिमाग बनून जातं की कोणतरी दिलं पाहिजे, कोणतरी दिलं पाहिजे आहे ना. तर कोणतरी आज मला शूज देईन, कोणीतरी जॅकेट देईन, कोणतरी हे देईन. पण ज्या दिवशी असं म्हणजे मी आता रॅप करतो म्हणून ज्या दिवशी मी लिहायला चालू केलं, मला माहिती आहे ते पेन आणि कागद भेटलं. ऑब्व्हियसली त्याच्या आधी मी शिकत होतो तर तेव्हा पेन आणि कागदच हे करत होतो. पण मी सांगत आहे की पेन आणि कागदवर तुम्ही काय आतमधलं ते उतरते. ते तुमचं बिझनेस असू शकते, ते तुमचं काही पण असू शकते, ते तुमची आयडिया असू शकते, क्रिएटिव्हिटी असू शकते. तर तुम्ही जे आहे ते पेनावर काय आहे तुमची आयडिया काय, तर मला वाटतं ते एक्सपिरियन्स सगळं तुम्ही जर कागदावर लिहून करता तर तुम्ही स्वतःची जर्नी बनवता, ना की कोणाचं ॲज अ प्रोडक्ट म्हणून काम भेटता की नाही हा जर मला 50,000 पगार देईन तर मी ह्याच्यासाठी. पण त्याच्यापेक्षा मी लिहून ठेवतो मला काय करायचं आहे आणि मी हे रॅपवालीच लाईन पकडतो जे माझी लाईफ चांगली करून देईल. मी शेवटचे 2 प्रश्न घेतो कारण आपल्याकडे वेळेला बंधन आहे म्हणून. एक, ज्या कोणाला इथे रॅप करायचंय किंवा आवडतं किंवा तरुण लोक त्यात उतरत असतात, ह्याच्यामध्ये काही अर्थकारण आहे, ह्याच्यामध्ये पैसा आहे नाहीये, काय सिच्युएशन आहे? मला वाटतं जगता येईल का रॅप करत? मला वाटतं की तुम्ही जर आर्टिस्ट आहे तर तुम्हाला इकडं जर कमर्शियल व्हायचं आहे तर बिझनेसमॅन पण होता आलं पाहिजे तुम्हाला. की तुम्हाला तुमची स्वतःची व्हॅल्यू माहिती असलं पाहिजे की तुम्ही फक्त म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ऐकणारं काय आहे आणि तुम्ही काय कंटेंट देऊन राहिले, त्या जे तुम्ही कंटेंट जे लिहून राहिले त्याच्यासाठी तुम्ही किती झटून राहिले, तुम्ही किती एक्सपिरियन्स टाकून राहिले, त्या एक्सपिरियन्सचा किती व्हॅल्यू आहे. तर ते जे व्हॅल्यू आहे तर ते तुम्हाला समोरच्याला पटवता आली पाहिजे, ते व्हॅल्यू ठेवता आली पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टीला मला वाटते प्रोत्साहन भेटतं, स्वतःची किंमत समजली म्हणजे पाहिजे. माझ्या पण एरियात ना एक काका आहेत, लाईक सगळे त्यांची रिस्पेक्ट करतात आणि ते नाही का एक नंबर सांगतात असं की लाईक तू जगाव कसं. आणि मला वाटते सगळे लोक शाहरुखले पहिला प्रिफरन्स देतील. तर म्हणून मला वाटते की बिझनेस पण आला पाहिजे तुम्हाला. बिझनेस म्हणजे याच गोष्टी जेही करतात तर तुम्हाला स्वतःला विकता आलं पाहिजे की कसं आहे. बाकी आर्ट तर आर्ट आहे, ते तुमच्या जोडून कोणी घेऊन नाही जाऊ शकत. पहिली गोष्ट पैसा तर ऑब्व्हियसली आहेच त्यात, जर कमवायला गेले तर बरोबर डोकं लावून. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सॅटिस्फॅक्शन आहे. रायटिंग म्हणजे असा विषय आहे, रॅपिंग म्हणजे
तुम्हाला स्वतःच्या भावना शेअर करता येतात. नाही करत ना रॅप, कसं काय करणार शेअर? तुम्ही एकाला शेअर करू शकता. फक्त रॅप नाही करत. रॅप करतोय तर जग बघते तुम्हाला, तुम्ही बोलताय तर. वा. है ना? Yes. तू ह्याच्याकडे फक्त कला म्हणून बघतेस का तू ते तुझं करिअर म्हणून पण बघतेस, प्रोफेशन म्हणून? नाही, माझा विचार करिअर म्हणूनच आहे रॅपसाठी. पण मला असं वाटतं की मी जो एक्सपिरियन्स केला आहे की कारण मी मोस्टली कॉन्शियस रॅप करते, कमर्शियल रॅप नाही करत. तर त्यामध्ये पैसा खरंच कमी म्हणजे फ्रँकली स्पीकिंग जर कोणाला करायचं असेल तर कारण तसे कमर्शियल शोज वगैरे मिळत नाही, त्यामुळे तसा पैसा मिळत नाही. पण म्हणजे आता म्हणूनच तुला थोडं एलॅबरेट करून विचारतो प्रश्न. मी नाटकवाला आहे, त्याच्यामुळे एक कमर्शियल नाटक आहे, पण मी जे नाटक केलं ते प्रायोगिक नाटक केलंय. पण त्याचं एक अर्थकारण आहे. म्हणजे त्याला तुम्हाला गव्हर्नमेंट ग्रांट मिळू शकते, सबसिडीज मिळू, किंवा काही एनजीओज आहेत, CSR आहे, हे आहे. तर तसं त्या स्वरूपामध्ये तुझ्या या कामाला तुझं काम चालू राहावं, किंवा आम्ही आता विजय तेंडुलकरांसारखे लेखक असतील तर ते आयुष्यभर त्यांनी काय म्हणत आपण फेलोशिप्स, स्कॉलरशिप्स मिळवल्या, ज्यांनी त्यांना हवी ती नाटकं लिहिता आली. तर त्या प्रकारचं अर्थकारण अजून रॅपमध्ये आलंय का नाही? आलंय. मी म्हणजे रिसेंटली मला ग्रांट्स आणि NGOs वगैरेचे प्रोग्राम्स वगैरे या गोष्टींना बोलवलं जाते. पण तेच की तुम्ही सोशल मेसेज देतात तर त्याला एवढी व्हॅल्यू देत नाहीत लोक सध्या रॅपमधून. म्हणजे त्याला तेवढं पे नाही केलं जाते जितकं कमर्शियल गोष्टीला केलं जाते. तर ती एक चांगली गोष्ट नाही. मला वाटतं की कॉन्शियसला पण तेवढंच महत्त्व मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये युनिकनेस असेल तर तुम्ही पैसा सुद्धा कमवू शकताय कोणत्याही क्षेत्रातून. असं नाही की तुम्ही पैसा कमवणार नाही रॅपमधून. इन फ्युचर मे बी मी पण कमवेल जर माझ्यामध्ये युनिकनेस असेल तर. ती गोष्ट आहे. आता जायच्या आधी शेवटचा प्रश्न, सगळ्यांना, खास करून आम्हा कॉमिक्ससाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो. फ्रीडम ऑफ स्पीच, व्यक्ती स्वातंत्र्य किती महत्वाचं? खूप जास्ती महत्वाचं आहे. लाईक त्यानंच माहिती होते की तुम्ही जिवंत आहे म्हणून, तुमचा स्टँड आहे म्हणून काहीतरी. म्हणून मला वाटते तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नाही तर तेच म्हणते ना, नाही तो कोई काम की बात नाही, आपण भी जी रहे, जानवर भी जी रहे. मला वाटते तेवढं इम्पॉर्टंट आहे. आपण भी जी रहे, जानवर भी जी रहे. खूप महत्वाचं आहे. आणि मिळतंय हवं तेवढं? मिळतं, पण मिळल्यावर परत कमी पण मिळतं, असं पण. म्हणजे झगडत राहावं लागतं त्यासाठी ऑब्व्हियसली लाईफ टाईम मरेपर्यंत करावंच लागेल. आणि झगडत राहाल ऑब्व्हियसली. व्यक्ती स्वातंत्र्य तुला तर आणखीन रिस्की आहे. हो, रिस्की आहे पण मजा येते. लोकांना भिडायला मजा हा, येते. मजा येते. आमच्याकडे झाल्यात अटकी, तुमच्याकडे पण 1-2 झाल्यात ना रॅप मध्ये पण? हा, आमच्याकडे भरपूर होत राहतं ना. पण आपण भिडत राहू, करत राहू. नक्कीच. आणि जास्तीत जास्त असे प्रेक्षक मिळवत राहू ज्यांना कदाचित रॅप माहिती नाहीये. प्लीज या तिघांचं जाऊन रॅप ऐका, तिघांची गाणी ऐका. वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची गाणी आहेत, तुम्हाला जसं वाटतं तसं रॅप नाहीये. कदाचित पहिल्यांदा ते तुम्हाला भिडणार नाही, आवडणार नाही, पण जेव्हा त्याचे शब्द, त्याचे अर्थ कळायला लागतील तेव्हा रॅप काय आहे आणि का महत्वाचं आहे आणि आजच्या काळाची का ती गरज आहे ते समजायला लागेल. तुम्ही तिघं इकडे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. खोल गप्पा आमचा हा कार्यक्रम विषय खोलवर अवेलेबल आहे, तर प्लीज विषय खोलला सबस्क्राईब करा. आम्ही वेगळे विषय घेतो. आम्ही सिनेमाबद्दल भरपूर चर्चा केल्यात, नाटकांबद्दल करणार आहोत, म्युझिकबद्दल आता नुकत्याच चालू केल्यात. आणि आम्हाला इथे ही संधी दिल्याबद्दल या फेस्टिवलचे मनापासून आभार. एकदा त्या फेस्टिवल ऑर्गनायझरसाठी, उगमसाठी, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. एक मुद्दा की नाशिककरांनी तपोवनसाठी खूप चांगला स्टँड घेतला होता, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू नाशिक. थँक्यू.